असं म्हणायचं आहे की हा माझा होम ग्राउंड आहे. मी मॉर्निंगला खेळतो इथं, पण त्याच्या ह्याच्याने मला थोडासा माझ्या माझ्या स्वतःवरती विश्वास होता का बॅटवर बॉल येतील आणि माझ्या टीमवरती पण, कारण का टीमचे बॉलर हे चांगले आहेत आमचे, त्याच्याने बॅटिंगची थोडीशी हे होती, पण बॅटवर बॉल आले आणि रन होत गेले, एवढंच बोलायचं. नक्कीच नवीन खेळाडूंसाठी तुम्ही नक्कीच काय दोन शब्द म्हणाल त्यांच्या फिटनेस बद्दल किंवा त्या खेळाबद्दल काय इम्प्रूव्हमेंट त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे? तुम्ही एक जुने जाणते खेळाडू, तुम्हाला माहिती आहे, टेक्निक्स माहिती आहेत आणि जुन्या खेळाबद्दल नक्कीच अनुभव आहे, त्याबद्दल काय सांगाल? नवीन खेळाडूंसाठी नक्कीच काय प्रेरणा द्याल? नक्कीच आत्ताचा क्रिकेट म्हणजे चांगला आहे, म्हणजे एकदम फास्ट चाललेला आहे. त्याच्यावरती यंग फिल्डरनी लक्ष द्यायला पाहिजे. काय घाबरून खेळायचं नाही, आम्ही खेळतो म्हणजे तुम्हाला पण खेळायचं आहे. आता आम्ही काय झालं आमचं 40+ झाले, त्याच्याने सर्वांनी लक्ष ठेवा क्रिकेटवरती आणि तुमच्या वाटचालीवरती पुढे. नक्की जोरदार एकदा मामांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. वेल प्लेड. नेक्स्ट मॅचसाठी त्यांना देखील शुभेच्छा. वळूया मॅचकडे. तेच योग मांजरेकर आपण असाल तर या, लगेच विनंती असेल. योग मांजरेकर आणि येस यावेळेस मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय प्रीतमजी वाडकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सिद्धेश्वर तोडणकर नक्कीच यांच्या शुभाचे आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. इथे मात्र यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय. तदनंतर याच दरम्यान संतोषजी नागवेकर साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सिद्धेश्वर तोडणकर यांच्या शुभाचे सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे पण पाहतोय नक्कीच प्रेमाचं प्रतीक म्हणजेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील स्वागत इथे मात्र केला जातोय. येस वळूया मॅचकडे. आपण पाहतोय आई गावदेवी अदगाव विपक्ष फाईट करत असताना प्रणव 11 नक्कीच उदय पाटील सरपंच आहेत, काळिंजीचे सरपंच आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. नक्कीच आभार, धन्यवाद. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं त्यांचा यथोचित मान सन्मान केला होता. आज प्रेमा खातीर ते उपस्थित झाले, त्याचा देखील आभार. आणि यावेळेस धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रनचा स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती. सौरभ शिलकर आपण यायचं लगेच. सौरभ शिलकर आपण या अर्थाने कॅश प्राइज आहे आपल्यासाठी विकेटसाठी. नक्कीच आपल्या टीम ओनर कडून कॅश प्राइज होतं 100 रुपयाचं. त्याच दरम्यान विकेट जर बोल्टच्या माध्यमातून घेतली तर नक्कीच 51 रुपयाचं कॅश प्राइज होतं. नक्कीच मयुरेश मयेकर यांच्या वतीने. तर आपण या यावेळी हवेमध्ये फटका. इथे मात्र नो मार्क्स लँडिंगला चेंडू अदळला. इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुसरे षटक यावेळेस आपण पाहतोय प्रगती पथावरती. प्रणव यावेळेस स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट आहे. शुभम आणि सतीशची जोडी मैदानाची आत आहे. एवन जोडी सलामी जोडी यावेळेस प्रहार केलाय. ऑन साईडच्या दिशेने पुल केलाय. अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवलाय. 1-1 धावांनी इथे मात्र धावफलक पुढे जाऊन सरसावलाय. तर बॉलचा विचार केला तर दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने मात्र ही मॅच मात्र वळते की काय. तब्बल 12 धावा धावफलकावरती. यात दुसरं षटक थोडंसं लो स्कोरिंग नक्कीच पाहायला मिळते.
पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. यावेळेस हवेमध्ये फटका बराच वेळ क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. नोमा सँडिंगला चेंडू आदळला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे मात्र या चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चोपाळ्याने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन्स स्कोर कार्ड. शेवटचा बॉल आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली संकल्पना, मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रीवर्धन युवा भंडारी मित्र मंडळ आयोजित ही जय भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिला आपण पाहतोय. एक दर्जेदार स्पर्धा 2024 मध्ये पाहायला मिळते. अवेस पाहावं लागेल. इथे मात्र पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बाईच्या स्वरूपात ही एक धाव ऍड होईल. धावफलकातून पोहोचेल 15. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 15 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं खुश खबर या सर्व संपूर्ण खेळाडूंसाठी आहे. कारण की जर विचार केला तर श्रीवर्धन युवा भंडारी मित्र मंडळ यांच्या वतीने पुढच्या वर्षी देखील अशीच दर्जेदार स्पर्धा ह्याच्याहून अति उत्तम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. भंडारी प्रीमियर लीग पर्व दुसरं 2025 मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक असेल आणि त्याच दरम्यान द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक या पुढच्या वर्षीच्या दिवस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पर्व दुसरं तिथे मात्र आयोजित केलं जाईल. एक मोठी स्पर्धा तुमची आमची हक्काची भंडारी प्रीमियर लीग पर्व दुसरं तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये मे किंवा एप्रिलमध्ये ही स्पर्धा मात्र आयोजिली जाईल आणि खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा, नामावंत स्पर्धा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 365 दिवस त्या स्पर्धेची मात्र वाट पाहिली जाईल प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. आणि जर विचार केला तर आत्तामध्ये नक्कीच या आत्ताच्या सीझनमध्ये आत्ताच टीम बुकिंग देखील आतापर्यंत झाली आहे. खऱ्या अर्थाने ओजस 11 मसळा, तदनंतर देवा बोरली, तदनंतर तीर्था 11 नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर क्रिश 11, तदनंतर रुद्र 11 जय गणेश स्पोर्ट्स यांचा संघ देखील त्या सीझनमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि त्याच दरम्यान सिद्धिविनायक श्रीवर्धन अनिश 11 नक्कीच श्रीवर्धन हा संघ खेळताना पाहायला मिळेल पुढच्या सीझनमध्ये. आता नक्कीच जर टीमचा जर विचार केला तर तब्बल 6 टीम्स इथे मात्र बुक झाल्यात पुढच्या सीझनसाठी. खऱ्या अर्थाने तुमची स्पर्धा, हक्काची स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा, आपल्या समाजाची स्पर्धा, लाख मोलाची श्रीवर्धन प्रीमियर लीग 2025चा पर्व दुसरं आपल्याला नक्कीच पुढच्या सीझन मध्ये पाहायला मिळेल. धावफलक पोहोचले 18 ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. अजूनही एकही विकेट आतापर्यंत गेली नाही आहे आणि 18 धावा तब्बल धावफलकावरती आहे. तिसरा आणि अंतिम षटक घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती समीरला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मागच्या मॅचचे हिरो काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती. यावेळेस प्रहार केलाय लॉंग लॉंग बिग अवे. अग्नीच्या कारकिर्दीने दाखवला असा क्लास फटका आणि फटक्याचा चटका लागत असताना प्रणव 11 बाग म्हणला या संघाला मेथीला पूर्णपणे 6 धावा षटकार. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला आय गावदेवी आदगाव संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला प्रणव 11 बाग म्हणला संघ खेळतोय. तिसरा षटक प्रगती पथावरती 24 धावा धावफलकावरती. परत एकदा लॉफ्टर हिट करायचा होता. लाऊड अपील पाहायला मिळाली परंतु इथे मात्र पाहावं लागेल. पंच आमच्यापर्यंत नक्कीच निर्णय कळवतील. लाऊड अपील नक्कीच प्रेशर द्यायचं इथे मात्र काम केलंय परंतु आता मात्र पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच पंच डिस्कस करतात. यास इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. पंचांचा हात आकाशाच्या दिशेने. इथे मात्र फलंदाज बाद होईल आणि इथं मात्र धक्का क्रमांक पहिला लागत असताना सतेज बॅक टू डकआउट. धक्का क्रमांक पहिला वाघाची शिकार मोठा मासा गायला लागत असताना मेन विकेट डाऊन. हार्दिक पांड्या ऑफ रायगड आपण पाहतोय सातत्यानं त्याला बोललं जातं. तोच आता मात्र खेळाडूच्या तंबूमध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 वरती आलाय श्रमिक राऊतला आपण पाहतोय. एक मोठा खेळाडू आहे. ब्रँड अँबॅसेडर देखील आहे आणि आता मात्र मैदानाच्या आत इथे मात्र एंटर झालाय. एक मोठं नाव आहे श्रमिक राऊतचा. जर विचार केला तर नक्कीच आई गावदेवी आदगाव मध्ये सातत्याने जर विचार केला स्टार्स हिरे सितारे इथे मात्र मैदानाच्या आत खेळतात. सतीश पाटील असेल तदनंतर नक्कीच श्रमिक राऊत, तदनंतर शुभम नागवेकर, नक्कीच प्रथमला आपण पाहतोय सचिन मोरे. नक्कीच एक मोठं नाव खऱ्या अर्थाने सातत्याने खेळलं जातंय. तदनंतर स्वागतला आपण पाहतोय. तदनंतर दिग्विजय मोरे, क्षितिज नागवेकर.
नक्कीच खऱ्या अर्थाने जर विचार केला की आई गावदेवी आदगाव या नावाला मात्र ज्यांनी मोठं केलं, सातत्याने सचिन मोहन मोरे आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं प्रेम आहे, अतूट नातं, दुसरी दिलातील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख. आणि यावेळेस मात्र त्याच्यासाठी हा षटकार आलाय, ते म्हणजे श्रमिकच्या बाटमधून स्वागत करणारा हा आलाय, शंखमय करणारा षटकार साधावा. नक्कीच क्लास दाखवत असताना श्रमिकला आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच स्वतःला सांगून दिलं की अजून मी आहे मैदानाच्या आत. मागच्या मॅच मध्ये मात्र पहिल्या बॉलवरती आउट झाला, परंतु आता मात्र आल्या फेकून दिला बॉलला सीमारेषा पार. यावेळेस षटकार. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा फलकावरती. नक्कीच आपण पाहतोय यावेळेस बघा समोर जे आपण पाहतोय सन्मान चिन्ह, नक्कीच सन्मान चिन्ह ते नक्कीच जपून ठेवा विनंती असेल. सन्मान चिन्ह ते नक्कीच थोडा इफेक्ट करत आहे. नक्कीच फोटोज आहेत. स्मॅच स्टार्ट. शेवटचे 2 बॉल अजून आहेत. यावेळेस हवेमध्ये फटका, बराच काळ यावेळेस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. इथे मात्र चुकी घडणार नाही, स्ट्रेट इन टू दी बास्केट. इथे मात्र धक्का क्रमांक 2 लागलाय. श्रमिक राऊत बॅक टू डकआउट. मोठा धक्का परत एकदा फलंदाजाला परतावा लागेल. शेवटचा बॉल आहे. 30 धावा फलकावरती, 30 ऑन बोर्ड. क्षितिज नागवेकरला आपण पाहतोय. नक्कीच या पुढचा मॅच देखील 3 षटकाची राहील, याची देखील नोंद घ्या. यावेळेस फलंदाजाला परतावा लागेल आणि इथे मात्र पहिलं सत्र इथे मात्र समाप्त होईल विकेट नंतर. 30 धावा फलकावरती, लॉस ऑफ 3 विकेट. आई गावदेवी आदगाव आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र येणारे 18 बॉल आणि गरज असेल 31 धावांची. या 3 षटकांचा सामना होता. 30 धावा इथे मात्र बनवल्या आई गावदेवी आदगाव या संघाने आणि आता मात्र गरज असेल 31 धावांची. नक्कीच दोन्ही यावेळेस नागवेकर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला शुभम नागवेकर तर दुसऱ्या बाजूला क्षितिज नागवेकर. हे मात्र एवन जोडी आता मात्र खेळाडूच्या तंबूमध्ये दाखल झाली, कारण त्याने चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली. तेच आता मात्र इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी आदगाव या संघाची. श्रीलेश तोडणकर याच दरम्यान अमित जी बोरकर या दोघांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. आपलं देखील पुनश्च एकदा स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रेमध्ये स्वागत आहे. आणि या दरम्यान जर विचार केला तर नक्कीच आपल्या भेटीसाठी एक मोठी स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, 365 दिवस त्याची वाट पाहत असतो. नक्कीच SPL थरार पर्व 3 या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पुढच्या महिन्यामध्ये ही स्पर्धा असेल, आपल्या भेटीला येईल. तब्बल 7 दिवसांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पुरस्कृत केला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जय गणेश मित्र मंडळ प्रीमियर लीग या नावाने मात्र ही खेळवली जाईल या स्पर्धेमध्ये. आणि पर्व 3 हे दर्जेदार पर्व आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 1 लाख मोलाची स्पर्धा, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक नामवंत स्पर्धा म्हणून ओळखली जाते SPL पर्व 3. नक्कीच जर विचार केला तर SPL पर्व पहिले झालं होतं 20 मेला. 7 दिवसांची ती स्पर्धा मात्र पार पडली होती सक्सेसफुल. 5 दिवसाची होती त्यावेळेस. आणि तदनंतर 1 मेला पर्व 2 2023 मध्ये होतं पर्व 2. त्यावेळेस मात्र 7 दिवसाची स्पर्धा होती. आणि आता मात्र येणारी स्पर्धा ही मात्र 7 ते 8 दिवसांची या कालावधी मात्र खेळवली जाईल. आणि तब्बल दरम्यान 20 मेच्या दरम्यान ही स्पर्धा मात्र सुरुवात होईल. खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा आहे. जय गणेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्या भेटीस आली. आणि नक्कीच संपूर्ण टीम, टेक्निकल टीम असेल किंवा त्यांचे संपूर्ण जय गणेश मित्रमंडळ यांच्या वतीने स्पर्धा मात्र आयोजित करण्यात येईल. दर्जेदार स्पर्धा. तब्बल जर विचार केला तर लाईव्ह
थेट जय गणेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 2 ते 3 कॅमेरा त्या स्पर्धेसाठी मात्र तिथे ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळेल. एक दर्जेदार गुड क्वालिटी आणि गुड क्लॅरिटी त्यांची नक्कीच सातत्याने असते. तब्बल 7 दिवसाची स्पर्धा असेल. 6 षटकांच्या त्या मॅच कंपल्सरी मात्र तिथे खेळवल्या जातील आणि तब्बल प्रत्येक दिवसामध्ये मात्र 4 टीम मात्र तिथे खेळवल्या जातील आणि त्याच दरम्यान 24 टीमचा समावेश त्या नक्कीच स्पर्धेमध्ये होईल. नक्कीच संपूर्ण टीम त्यांची मात्र खेळली जाईल आणि एक मोठी स्पर्धा 7 दिवसांची लाख मोलाची स्पर्धा नक्कीच मे मध्ये नक्कीच खेळली जाईल. नक्कीच येस वडील मॅचकडे आपण पाहतो खेळाडूंना एका बाजूला आयगाव देवी अदगाव हा संघ खेळतोय. 30 धावा त्या नक्कीच त्यांच्या बाट मधून आल्या. 31 धावांचं आता मात्र लक्ष येणारे 18 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगली लढत, हाय व्होल्टेज मॅच, रफ अँड टफ सामना नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतो यावेळेस मात्र श्रमिक आणि सतेज थोडीशी चर्चा करतात. खऱ्या अर्थाने जर विचार केला आयगाव देवी अदगाव या संघामधून खेळत असताना आपण पाहतोय सचिन मोरे यावेळेस मैदानाच्या आत. खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे, जुना जाणता खेळाडू आहे आणि भरपूर प्रेम या क्रिकेटच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून क्रिकेट असलं तर सचिन मोरेचं नाव मात्र घेतलं जातं, कारण की संपूर्ण आयगाव देवी अदगाव हे नाव ज्याने मोठं केलंय तो सचिन मोरे. आणि खऱ्या अर्थानं जे खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम नक्कीच त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही टीम मात्र आज खेळते आणि सातत्याने बऱ्याच स्पर्धेमध्ये आईगाव देवी अदगाव या नावाने मात्र खेळत असते टीम. तर नक्कीच टीम ओनर देखील आहेत. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय शर्मिक यावेळेस बॉलिंग ड्रायव्हर सतीशला आपण पाहतो. यावेळेस इथे मात्र उत्कृष्ट झेल, काय लाज जवाब क्षेत्ररक्षण, छोटा पाकिट बडा धमाका. यावेळेस पहिल्याच बॉल वरती टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचं काम इथे मात्र आई गावदेवी अदगाव या संघाने मात्र केलंय. विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती, फलंदाज इथे मात्र बॅक टू डग आउट. न्यू बॅटर आता मैदानाच्या आत कॅप्टन स्वतः यावेळेस इनॅट नंबर 3 वरती आला. जिम्मेदारी असेल प्रणव वरती. यावेळेस प्रणवला आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या आत एंटर झालाय. अमित बोरकर नक्कीच त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. आपली स्पर्धा आहे. नक्कीच प्रणवसाठी संधी आली आहे. नक्कीच सध्याजी तोडणकर साहेब यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र सलगची दुसरी विकेट, विकेटचं पतन. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना सलगचा फलंदाज आल्या पावली माघारी परतताना फलंदाज बाद. नक्कीच एक स्कूटीची चावी हरवली आहे, तर नक्कीच कोणाला मिळाली असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल. नक्कीच त्या गाडीचे मालक इथे आमच्या समोर उपस्थित आहेत. बघा चावी जर कोणाला मिळाली असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत सुपूर्द करा. नक्कीच जो चावी आणून देईल त्यासाठी नक्कीच कॅश प्राइज असेल. श्रीलेश तोडणकर आपण देखील असाल तर आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. बॅटर नेम यावेळेस हवेमध्ये फटका. इथे मात्र संधी होती परंतु शुभम यावेळेस नक्कीच कॅच वरती आला होता, परंतु आता मात्र थोडासा टप्पा पुढे पडला त्यामुळे इथे मात्र कॅच इथे मात्र मिळाली नाही. 2 धावा इथे मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. धावांचं श्री गणेश होत असताना टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय. आयुषला आपण पाहतो यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. जो बॅटर मैदानाच्या आत इनाट नंबर 4 वरती.
नवीन फलंदाज आपण पाहतोय आयुषला. एक बॉल नक्कीच त्याने फेस केले, 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. विचार केला तर आता येणारे 15 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळी सतीश पाटील. स्लोवर गती, चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेंथ आपल्याला पाहायला मिळते. कमालची लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजी देखील चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता मात्र गोलंदाजी एक हार्दिक पांड्या ऑफ रायगड बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने त्याचं कौतुक केलं जातं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आत. काय गोलंदाजी लाजवाब दाखवून देत असताना उदाहरण कोण आहे मी ते मात्र आता दाखवलंय. नक्कीच खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आमच्या टेक्निकल टीम मधील. खऱ्या अर्थानं सतीशचा विचार केला तर SPL ला नक्कीच दोन्ही सीझनला मात्र कॅप्टन होते टीमचे. नक्कीच टीमचे कॅप्टन दोन्ही वेळा होते, परंतु त्यांचा संघ मात्र क्वालिफाय झाला नव्हता दोन्ही वेळेस. नक्कीच थोडंसं बॅड पॅच नक्कीच असतं प्रत्येक खेळाडूचं. त्यावेळेस देखील खऱ्या अर्थानं जर विचार केला दोन्ही सीझनमध्ये बॅड पॅच त्यांचा असेल, परंतु आता मात्र सीझन 3 आहे. त्यामध्ये देखील नवीन ऊर्जा, नवीन वेगळी क्षमता मात्र घेऊन येईल. त्यावेळेस देखील काय लक असेल त्यांचं देखील येणारी वेळ सांगून जाईल. परंतु आता मात्र आताचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा मात्र खर्च केल्यात. या सीझनमध्ये जर विचार केला भंडारी प्रीमियर लीग 2024चा थरार चालू आहे, पर्व पहिलं, त्यामध्ये कॅप्टन आहेत. आज मात्र काय लक असेल ते देखील येणारी वेळ सांगून जाईल. या अर्थाने जर विचार केला एक मॅच मात्र हारून आलेत आणि आता मात्र ही दुसरी मॅच खेळतात. आणि आता मात्र देखील कॅप्टन आहेत आयगाव दिवे आदगाव या संघाचे. हा संघ मात्र क्वालिफाय होईल का ते देखील पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. दुसरं षटक घेऊन यावेळेस प्रथमला आपण पाहतोय लेदर क्रिकेटचा खेळाडू सातत्याने नक्कीच मुंबईमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. लेदरची नक्कीच प्रॅक्टिस करत असतो सीझनच्या बॉलवरती. सातत्याने दिवस रात्र अतूट मेहनत, क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच आपण त्यांचं रनअप देखील पाहू शकतात. बराच लांबून रनअप आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने जर विचार केला ज्याने या होम ग्राउंडवरती ज्याने असे अतूट खेळाडू घडवले आहेत, नक्कीच रुपेश चांदविडकर हे त्यांचे कोच आहेत. सातत्याने रुपेश सरांचा जर विचार केला तर बरेच खेळाडू त्यांच्या नक्कीच तालीमखाली नक्कीच खेळून गेलेत. यावेळेस हवेमध्ये फटका, इथे मात्र क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. इथे मात्र मैदानामध्ये घडली आहे चुकी आणि आता मात्र 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं नक्कीच बॅड वेदर आपल्याला पाहायला मिळतं. थोडीशी हवामान थोडंसं आपल्याला पाहायला मिळतोय ना. काय हवेमुळे इथे मात्र ही जेल ड्रॉप झाली. इथे मात्र 2 धावा एकवडण्यात आल्यात पहिल्याच बॉलवरती. प्रथमच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उभरता सितारता यावेळेस श्रीवर्धन तालुक्यातील एक उत्कृष्ट गोलंदाज. काय गोलंदाजी, क्लास गोलंदाजी. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढला. इथे मात्र मिळेल ही एकच धाव. ध्रुवला आपण तिथे पाहतोय. ध्रुवचा जर विचार केला खऱ्या अर्थानं छोटा पाकिट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे, ध्रुवचा जर विचार केला सुरेख अशी गोलंदाजी देखील करतो. नक्कीच सुंदर अशी उत्कृष्ट झेल त्यांनी नक्कीच पकडली. कुठल्याही प्रकारचं मिसफिल्ड याच्या माध्यमातून झालं नाही आजच्या दिवसामध्ये. ध्रुव मोरेला आपण पाहतोय तिथे मात्र पॉइंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती 5 धावा दफलकावरती आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा यावेळेस मिडल ऑफ दी टो करायचा होता. इथे मात्र मिसफिल्ड झाली स्वागतच्या माध्यमातून. आणि आता मात्र बघता बघता प्रेक्षक फक्त बनेल इथे मात्र दर्शक. इथे मात्र मी तर म्हणेन पूर्णपणे 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि आता मात्र या 4 धावा ऍड झाल्या. धावफलकातून पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 9 रनचा स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. दुसरं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती. आता मात्र समीकरण बदललं. येणारे 9 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मेहनत करावी लागतील. प्रचंड मेहनतीचा डोंगर इथे मात्र उचलावं लागेल. टीम प्रणव 11 भाग मांडला या संघाला. यावेळेस परत एकदा मोठा प्रहार करायचा होता. ऑन साइडला पूल केला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाही. या धावफलकातून पोहोचले तब्बल 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये धावफलक 10 रन्स ऑन स्कोर कार्ड डबल डिजिट. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळेस काय घडेल मैदानाच्या आत, कोण जिंकेला सामना? एका बाजूला आईगाव देवी अदगाव, दुसऱ्या बाजूला प्रणव 11 बाग मांडला संघ. हवेमध्ये फटका इथे मात्र आपण पाहतो 38 सर्कलच्या वरून हा फटका खेळलाय. शुभमला पण तिथे पाहतोय उचललं फेकलं तोपर्यंत ही 1 धाव कंप्लीट आहे. येणारे 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
खऱ्या अर्थाने आपण पाहतोय चांगलं ॲडव्हान्स टेक्निक आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आमच्या समवेत मी जॉईन आहे टेक्निकल रूममध्ये. जय गणेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कॅप्चर केली जाते आणि नक्कीच चांगलं ॲडव्हान्स सेटिंग कॅमेरामॅन देखील ॲडव्हान्स आपल्याला पाहायला मिळतं. गुड क्वालिटी गुड क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून नक्कीच कॅप्चर केले जातात दरवर्षी आणि नक्कीच खऱ्या अर्थाने 7 समुद्र पार नक्कीच त्यांची लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जगभरात प्रसिद्ध अशी लाईव्ह. आणि नक्कीच श्री गणेशचा विचार केला मोबाईल असो लॅपटॉप असेल तेच येणारे 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. यास पाणी पोचवायची विनंती असेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आणि आता मात्र गरज असेल 20 धावांची. 11 धावा झाल्यात. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. येणारे 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरतीचा विचार केला. श्रमिक राऊत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. यस नक्कीच आमचे पाणी नक्कीच ते पोचवण्यात येते कमिटीच्या माध्यमातून. यस दीप्तेशला आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये नक्की चांगली फलंदाजी केली होती. आज देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल दीप्तेश. त्याचं देखील स्वागत. राहुल तोडणकर नक्कीच आपण असाल तर नक्कीच या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र मैदानाच्या आत घडलंय का? इथे मात्र पलटवार केलाय. आता मात्र संत बसायला मी काय संत नाही आहे. इथे मात्र सांगत असताना फलंदाच्या बाट मधून आलाय हा शंकमय करणारा षटकार. साधा 5 बॉल आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एक मोठा फटका या मॅचला मात्र इथे पलटवार करू शकतो. नक्कीच सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ चालू आहे. 6 बॉल आणि 20 धावांची गरज असताना षटकाराला आणि आता मात्र येणारे 5 बॉल आणि 14 धावांची गरज. स्लोवर गतीचा बॉल हवेमध्ये फटका हवेमध्ये प्रहार केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र मैदानामध्ये चुकी घडली आहे. ही मात्र कॅच ड्रॉप झाली आहे का ही मॅच ड्रॉप झाली आहे पाहावं लागेल. महत्वाची कॅच होती. इथे मात्र चुकी घडली आहे. स्वागतच्या माध्यमातून आता मात्र येणारे 4 बॉल आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. काय होईल मॅच इथे मात्र पाहावं लागेल. कुठे नेऊन ठेवतील ही मॅच खेळाडू पाहावं लागतील. पूर्णपणे इथे मात्र मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये. जर सामना जिंकायचा असेल तर मेहनत प्रचंड इथे करावी लागेल. फिल्डिंग मध्ये चेंज आता मात्र होत असताना ध्रुवला तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठवलाय. येणारे 4 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. इथे मात्र समीकरण मध्ये बदलाव प्रत्येक बॉल वरती इथे मात्र समीकरण बदलतोय. येणारे आता 4 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. एक मोठा फटका पलटवार इथे मात्र घडेल का पाहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. इथे मात्र प्रहार केला ऑन साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र बॉलला कलेक्ट केलं फेकलं तोपर्यंत पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय. आणि या बघता बघता इथे मात्र पाहावं लागेल याचा क्लीन स्वाईप इथे मात्र येतो पंचांच्या माध्यमातून. 2 धावा चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळाने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावाच्या मदतीने धावफलकावर पोहोचलाय तब्बल 22 आकड्यावरती. आता मात्र येणारे 3 बॉल आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. येणारे 3 बॉल आणि 9 धावांची गरज. कोण बनेल या मॅचचा सिकंदर कोण बनेल या मॅचचा हिरो. स्ट्राईक वरती आपण पाहतो यावेळेस फलंदाजी करतोय समीरला. आपण पाहतोय वैयक्तिक चांगली फलंदाजी करतोय. यावेळेस प्रहार केलाय अलॉंग विथ कार्पेट फटका केलाय. क्षेत्ररक्षक प्रथमला आपण तिथे पाहतोय आणि इथे मात्र विकेटचं सॅक्रिफाईस झालाय. मोठा धक्का लागलाय. मेन विकेट डाऊन. फलंदाज समीरला मात्र खेळाडूच्या तंबू मध्ये दाखल व्हावं लागेल. फलंदाज इथे मात्र बाद. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत एंटर झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय रणजित. आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय नक्कीच आयुषला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. या
2 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. महत्वपूर्ण बॉल यावेळेस आपल्या समोर आहे. 2 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. येणारे 2 बॉल आणि 8 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. महत्वपूर्ण बॉल, प्रेशर आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. राईट अमोर द विकेट. यावेळेस पुढचा बॉल. इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळते आणि आता मात्र धक्का क्रमांक 4 लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. विकेटचं पतन, फलंदाज बाद. यावेळेस मात्र आता समीकरण पूर्णपणे बदललंय. कुठेतरी मॅच इथे मात्र जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती आली होती, परंतु तिथे मात्र धक्का आपल्याला पाहायला मिळाला. सलगचे 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि आता मात्र कमबॅक करत असताना श्रमिकला आपण पाहतोय. यावेळेस आता आपण पाहतोय वाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. आता मात्र समीकरणामध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. यावेळी जोरदार प्रहार केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली धावतोय. शुभमला आपण तिथे पाहतोय. इथे मात्र चुकी करणार नाही. या सेकंड अटेम्प्टला इथे मात्र हाताचा पिसारा फुलवला होता. उत्कृष्ट अशी जेल मात्र टिपली आणि आता मात्र सामना जिंकलाय आई गावदेवी अदगाव या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आई गावदेवी अदगाव आणि त्यासमोर फाईट करत असताना शिवांश 11 वडोली सिद्धिविनायक सिद्धिविनायक श्रीवर्धन आणि आई गावदेवी अदगाव या संघांच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस साठी यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्यांनी फलंदाजी करत असताना 16 धावा त्याच्या बॅट मधून कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना